सुरुवात करण्यापूर्वी मी थोडी तुमची माहिती कशा पद्धतीने शेती होते जरा थोडी माहिती दिली तर बरं होईल. उसाला कुठली व्हरायटी लागते? सगळे सरसकट. आणि कधी लावण होते? नाही, कधी साधारण 12 महिन्याचा. अच्छा. आणि सऱ्यांची रुंदी किती आहे? 3.5 आहे अजून. आणि तुमच्यापैकी 60 टनाच्या वर उत्पादन घेणारे किती जण आहेत? एकच हातवर. 50 टनाच्या वर 2 3. 40 टनाच्या वर? 40 टनाच्या आत किती आहेत का सगळेच? खोडव्याला 50 टन घेणारे कोण आहेत का? आणि केळीला साधारण एकराला किती रोपं लावता? 1250. बेडवर का सरीवर? बेडवर. ड्रिपची लाईन सिंगल असते का डबल? डबल लाईन. हे बराच तिथं सुधारणा झालेली आहे. आणि केळीला रास म्हणजे घडाची सरासरी वजन किती येतं? 40 किलोचे आहेत घड? 25-30. आणि केळीची लावण कधी होते? मे जून मध्ये नाही, दिवाळी नंतरच. म्हणजे आंबेबहार, कांदेबहार म्हणतात त्याला. ठीक आहे. साधारण कल्पना आली. शेणखताचा वापर किती आहे केळीला? प्रत्येक जण टाकतं का काही जण टाकतात? टाकलं जातं शेणखत. किती ट्रॉल्या साधारण? सुरुवातीला टाकतं ते कसं टाकता? पसरून टाकतात. आणि शेणखत विकत घेता का स्वतःच असतं? स्वतःच कोणाचं आहे शेणखत? जनावर तुमच्यापैकी कोणाची आहेत? आणि हे विकत कुठून? कशी ट्रॉली आहे? 13-14 हजारापर्यंत. पण केळीला सगळेजण शेणखत वापरत आहे. केळीला वापरलं. आणि उसाला वापरणारे कोण आहेत का? वापरतात. त्यामुळेच तुम्ही 50 टनावर आहे. 50 नाही, 60च्या आत येतच नाही. अडसाची लागण 60 टनाच्या आत येत नाही. 265 ला. 86 ला. सुरुवात करताना आज महत्वाचा विषय आहे की केळीचं उत्पादन आणि ऊसाचं उत्पादन आपण कसं वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी काय चुका होतात त्या चुका आपण रिपेअर करायच्या आणि उत्पादन कसं वाढवायचं हा मुख्यतः विषय आहे. समजा इथं ऊस जास्त का केळी जास्त आहेत? ऊस जास्त. ऊसाला उत्पादन वाढवण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आडसाली जर तुम्ही करत असाल, म्हणजे दीड वर्षाचं 18 महिन्याचा 17 महिन्याचा ऊस, तर 80 टनाच्या खाली उत्पादन अपेक्षितच नाही. कमीत कमी 80 टन हे पडलंच पाहिजे. आणि पूर्व हंगामी किंवा सुरू जर असेल म्हणजे 12-13 महिन्यात तुटणारा, तर आपलं कमीत कमी उत्पादन 60 टनाच्या वर पाहिजे. आणि 265 जर लावत असाल तर 86-032च्या पेक्षाही थोडंसं जास्त पाहिजे. कारण ही शेतकऱ्यांची व्हरायटी आमच्याकडे चालत नाही. कोल्हापूरला 265 घेतच नाहीत कारण उतारा कमी आहे. पण 265 जर तुम्ही इथं लावत असाल तर त्याचा उत्पादन हे 100 टनाच्या जवळपास जाणं खूप गरजेचं आहे. तरच ऊसाची शेती खऱ्या अर्थाने परवडते असं म्हणायला हरकत नाही. ऊसाचं उत्पादन वाढवायचं म्हणजे फक्त खतं टाकली, फक्त शेणखत टाकलं किंवा सरीची रुंदी वाढवली एवढेच ह्याच्यामुळं होत नाही. ती एक साखळी आहे. त्या साखळीतली प्रत्येक कडी खूप महत्वाची आहे. आणि या कडीतला जो पहिली कडी आहे ती म्हणजे आपली जमीन. आपल्यापैकी
माती परीक्षण करून घेणारे किती जण आहेत? का करत नाही? कारण काय त्याचं? जवळ नाही पण ते 12 जाणं येणं पण स्वतःला आपली जमीन माहिती आहे का? बाबा या की. आता मला सत्कार केला ते शंकरराव ना. शंकरराव, तुम्ही जेव्हा शेती सुरू केली करायला 50 वर्ष झाली असतील, कशाने नांगरत होता? 50 वर्ष सुरुवातीला कशाने नांगरत होता? 4 बैलांनी का 2? 4 बैल. म्हणजे एका बैलाला जर आपण 1 हॉर्स पॉवर म्हणलं तर 4 हॉर्स पॉवरच्या यांनी तुम्ही नांगरत होता. लाकडी नांगर असेल, लोखंडी नांगर, पण 4 बैलांनी. म्हणजे 50 वर्षापूर्वी हे 4 बैलांनी नांगरत होते. त्याच्यानंतर का बैलाच्या ऐवजी ट्रॅक्टरने वर का आलात? जमीन हार्ड झाली. 35 HP चा ट्रॅक्टर सुरू झाला ना फर्ग्युसननी. सुरुवातीला 35 HP. आता चालतो का? चालतच नाही, म्हणून दिसणार नाही ना. आता 50-60 HP चा ट्रॅक्टर लागतो. ते खोल नांगरायचं म्हणलं तर चाकं उचलतात. बरोबर आहे. म्हणजे जमीन यांनी बैलाच्या नांगरायला सुरुवात केली आणि आता 60 HP च्या यांनी नांगरणं जात नाही. याचा अर्थ काय? जमीन हार्ड झाली, जमीन खराब झाली. बरोबर ना? जमीन खराब झाली म्हणजे नेमकं काय झालं? रासायनिक खताचा वापर वाढल्यामुळे. रासायनिक खताचा वापर एक कारण आहे. दुसरं तुमच्या पाण्याचा अतिवापर हे दुसरं कारण आहे. अति पाणी वापर म्हणजे आपण पाणी हे पिकाला नाही देत, जमिनीला देतो. ते पिकाला देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे या 2 कारणांमुळं जमीन खराब झाली. जमीन खराब झाली म्हणजे नेमकं काय झालं? जमीन खराब झाली म्हणजे जी पूर्वी जमीन जिवंत होती ती आता मृत व्हायला लागली. आता जर बघितलं की 60 HP नी जर नांगरला जातोय तर म्हणजे 10% जमीन जिवंत आहे, 90% जमीन मेली आहे. जमीन जिवंत आहे आणि जमीन मेली आहे यातला फरक समजायचं झालं तर जमिनीचं जेव्हा माती परीक्षण केलं जातं तेव्हा 2 महत्वाचे घटक खूप महत्वाचे आहेत. एक म्हणजे जमिनीचा सामू. ऐकलंय का सामू? pH सामू. आणि दुसरं जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे. लक्षात घ्या, जमिनीतला सेंद्रिय कर्ब खूप महत्वाचा आहे. सेंद्रिय कर्ब जेव्हा ते बैलाने नांगरत होते त्यावेळी 3% होता. आता तो किती आहे? 0.5%. आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब का महत्वाचा आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मला सांगा, तुम्ही खतं टाकता ती पिकाला कशी मिळतात? कशी मिळतात? पिकाला मिळतात ना. कशी? खतं पाण्यात टाकल्यानंतर पाण्यात विरघळतात आणि मुळावाटे शोषून घेतली जातात. बरोबर ना? असंच असेल ना. मी आजपर्यंत हजारो मीटिंग घेतल्यात, लाखो शेतकऱ्यांना भेटलोय. 99% किंवा त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना असंच वाटतं की खतं कशी मिळतात तर ती पाण्यात विरघळतात आणि उचलली जातात. खतं, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, अशी कधीही मिळत नाहीत. तुम्हाला आता घरी गेल्यानंतर खायला दिलं 1 वाटी तांदूळ, 1 वाटी गहू आणि 1 वाटी ज्वारी आणि 1 वांग, तर खाणार का? का नाही? का नाही खाऊ शकत? आपलं अन्न कुठलं आहे तेच आहे ना. पिकाचंही अन्न DAP 10-26-26, 9-24-24 आहे. आमचं ज्वारी बाजरी का नाही खाता येत? त्याचा स्वयंपाक व्हावा लागतो. बरोबर ना? तसं जमिनीमध्ये खतांचा जेव्हा स्वयंपाक होतो तेव्हाच पिकाला ते खाता येतं. तुम्ही जे असता म्हणता ना की आत्ता खतं टाकली, पाणी दिलं आणि ती सगळी पिकांनी खाल्ली, तसं कधीही होत नाही. आपण शेतकरी म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की जोपर्यंत खतांचा स्वयंपाक होणार नाही तोपर्यंत जमिनीत तुम्हाला पिकं खतं घेणार नाहीत. मग हा स्वयंपाक कोण करतं? आपल्या घरी जशा महिला करतात तसं जमिनीमध्ये हे स्वयंपाक करायचं काम करतात जमिनीत असणारे सूक्ष्म जीवाणू. म्हणजे आपल्या जमिनीत जर सूक्ष्म जीवाणू असतील
तरच त्या खतांचा स्वयंपाक होतो. आता सूक्ष्म जीवाणू कधी असतील, त्या सूक्ष्म जीवाणूंना खायला घातलं तर, आणि सूक्ष्म जीवाणूंचं खाद्य कुठलं तर सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय खत, शेणखत किंवा सेंद्रिय खत, हे ह्याचं अन्न सूक्ष्म जीवाणूंचं. सूक्ष्म जीवाणूंची संख्या जोपर्यंत जमिनीतली वाढत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही खतं टाका. 100 टनासाठी जर 20-200 टनाची खतं जरी टाकली तरी त्याचा काही उपयोग नाही, ती पिकाला उचलताच येत नाहीत. त्यामुळं शेतकरी म्हणून आजपासून एक लक्षात ठेवलं पाहिजे की मी 20,000 रुपयाची खतं टाकली, याला अर्थशून्य. माझ्या पिकाने 20,000ची खतं उचलली तर त्याला काहीतरी अर्थ आहे, अन्यथा काही अर्थ नाही. आणि त्याच्यासाठी जमिनीतला सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढवणं नितांत गरजेचं आहे. यासाठी तुम्ही शेणखत टाकता. प्रत्येकाच्या गोठा असेल ना, शेणखत कुठून येतं? गोठ्यातूनच येतं ना. आणि ते गार किंवा हे असेल, शेण कशात टाकता? शेण खड्डा करून, त्याला काय म्हणतात इथं तुम्ही? उकिरडा. आमच्याकडे गार म्हणतात. गारीत तुम्ही शेणखत भरता 6 महिने, वर्षभर, आणि वर्षाने ते उपसता. बरोबर ना? अशीच पद्धत आहे ना. मला सांगा, ते जेव्हा आपण काढतो बाहेर तेव्हा ते एकदम थंडगार असेल ना, वर्षभर पडल्यात. हा प्रश्न का नाही पडला? ते गरम का? कधी मनाला प्रश्न नाही पडला? मला पडला होता. ते गरम का? वर्षभर ठेवले आणि ते गरम का? पहिली गोष्ट समजून घ्या की शेण आणि शेणखतातला फरक फार महत्वाचा आहे. तुम्ही टाकता ते शेणखत नाही, ते अर्धवट कुजलेलं शेण. ते गरम का होतं माहिती का? जेव्हा ते बाहेर काढतो तेव्हा हवा लागते आणि त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याला वास मारत असतो ना. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, शेणखताला कधी वास येत नाही. पहिल्या पावसाला जो सुगंध असतो तो सुगंध शेणखताला येतो. शेण आणि शेणखतातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जे आता यांनी सांगितलं की आम्ही पसरून घेतो, हे पसरून घेतलेलं जे शेणखत आहे ना, हे जर प्रयोगशाळेत तपासायला दिलं तर त्यातला सेंद्रिय कर्ब असतो फक्त 5%. तोही पसरता तेव्हा वर टेम्परेचर किती असतं? उन्हाळ्यात पसरता ना. 35-40 असतं का? 42-44 असतं. 42-44 टेम्परेचर असतं. पण उन्हामध्ये जेव्हा तुम्ही हे पसरवता ना, तेव्हा त्यातला जो सेंद्रिय कर्ब जो 5% असतो तोही उडून जातो. राहतो किती? अगदी 3-4% शेणखत. आणि दुसरी गोष्ट, अर्धवट कुजलेलं जे शेणखत आहे, जे तुम्ही गाडीतून टाकता किंवा विकत घेता, हे जर टाकलं तर 100% बुरशीजन्य आजार आणि हुमणी तुमच्याकडे येणार. ही हुमणी कुठून येते? शेणखतातून येते. शेणखतात त्याची अंडी असतात. त्यामुळे शेणखत कुजवणं खूप महत्वाचं आहे. बिन कुजलेलं, अर्धवट कुजलेलं शेणखत वापरू नका. ते पूर्णपणे कुजल्यावरच वापरा. पूर्णपणे कुजलेल्या शेणखताचा सेंद्रिय कर्ब असतो 25% आणि अर्धवट कुजलेल्या शेणखताचा सेंद्रिय कर्ब असतो 4 ते 5%. मग कुजवण्यासाठी काय करायचं? गाडीतून जेव्हा तुम्ही टाकता, बाहेर काढता, किंवा ट्रॉली विकत घेता, डायरेक्ट टाकायची नाही. बांधावर ठेवा, जिथं तुम्ही उपसले तिथं ठेवा, त्याच्यात पाणी मारा आणि हलवून घ्या. हलवून घेतलं की त्याच्यातून वाफायला सुरुवात होतात. परत 5-6 दिवसांनी हलवले की परत वाफायला सुरुवात होतात. आणि हे जवळजवळ 3 आठवडे जर केलं तर त्याची कुजण्याची प्रक्रिया पूर्ण होते. आणि प्रक्रिया पूर्ण झाली की जर एवढा ढीग असेल तर तो एवढा होतो. आणि त्याला जो वास येत असतो तो वास जातो. त्याला पहिल्या पावसाचा वास यायला लागतो आणि त्याचा रंग बदलतो, काळ्या रंगाचं होतं. आणि हे शेणखत तुम्ही जर चाळून घेतलं, त्यातला काडी कचरा बाजूला टाकला, तर ते जे चहाच्या पावडर सारखं दिसणारं शेणखत असतं, त्याचा सेंद्रिय कर्ब असतो 25%. ते टाकायचं सरीमध्ये. सरीमध्ये का? तर स्वयंपाक कुठं आपल्या मुळांच्या खत आपण कुठं टाकतो? मुळांच्या जवळ. स्वयंपाक तिथं व्हायला पाहिजे. मग स्वयंपाक करणारे हे जे स्वयंपाकी आहेत, सेंद्रिय कर्ब किंवा सूक्ष्म जीवाणू, त्यांची संख्या मुळाजवळ वाढण्यासाठी ते सरीत टाकायचं.
तर अशा प्रकारे जर शेणखताचा तुम्ही वापर केला तर त्या भागातली मुळांची संख्या वाढते. आता हे अशा प्रकारचं शेणखत मिळणं खूप अवघड आहे. मग त्याच्यासाठी आम्ही शेणखताला पर्याय म्हणून वृंदावन NPK बुस्टर म्हणून खत पवार साहेबांकडे आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे. ही पूर्णपणे कुजलेलं आणि सर्व सूक्ष्मजीवाणू त्यात असणारे हे खत आहे, जे शेणखताला पर्याय. म्हणजे 1000 केळीला 15 बॅगा जर तुम्ही शेणखताला पर्याय म्हणून हे टाकलं तर शेणखत टाकायची गरज नाही आणि जवळजवळ निम्मा खर्च होतो शेणखतापेक्षा, कारण हे स्वस्त पडतं आणि पोत्यांमध्ये असतं. ते सरीमध्ये किंवा बेडवर टाकलं की जिथं तुमचा झाडं वाढणार म्हणजे केळी वाढणार आहे किंवा ऊस वाढणार आहे तिथं ते शेणखत पडलं तर त्याचा उपयोग होतो. तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखताचा वापर जास्तीत जास्त करणं खूप गरजेचं आहे, तरच आपण दिलेली खतं पिकाला उपलब्ध होतील. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्याच्यापेक्षा जमीन जर सुधारायची असेल, जमीन परत पहिल्यासारखी बैलांनी नांगरांसाठी त्याप्रमाणे करायची असेल तर दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे पाचट चुकून सुद्धा जाळू नका. पाचट जाळता का? कोणी जाळत नाही? व्हेरी गुड. चांगली हे आहे, म्हणजे पाचट न जाळणं खूपच चांगली गोष्ट आहे. पाचट जाळल्यामुळं जमिनीतले सूक्ष्मजीवाणू सगळेच्या सगळे मरतात, त्याचा तुम्हाला काही फायदा होत नाही. त्यामुळे पाचट न जाळणं हा सेंद्रिय कर्ब किंवा जमीन सुधारवण्यासाठी असा दुसरा भाग. तिसरा भाग म्हणजे तुमच्याकडे 4 फुटाच्या सऱ्या असतात. 4 फुटाच्या ऐवजी 4.5 फुटावरच्या पुढे जा, कारण हवा खेळती राहणे खूप महत्वाचं आहे. ऊसामध्ये हवा खेळती राहिली तर त्याला ऊन मिळतं, ऑक्सिजन मिळतो आणि वाढ चांगली होते. 4.5 फुटाच्या सरीला दुसरा एक महत्वाचा फायदा काय होतो, 5 फुटाची सरी केली तर मोठी बांधणी करताना 6 इंचाची माती लागत नाही, कारण पॉवर टिलरचा साईज जो असतो तो 4.5 फुटांनी जर सरी केली तर त्याची माती खूप चांगली लागते. तर जेव्हा तुम्ही ऊस लावता तेव्हा आंतरपीक म्हणून ताक किंवा ढेंच्या घ्या. हे हिरवळीची खतं आहेत, ताक किंवा ढेंच्या आंतरपीक म्हणून घ्यायचं. आणि जेव्हा बाळबांधणी जे साधारण 70-80 दिवसांनी आपण बाळबांधणी जेव्हा करतो तेव्हा ते पॉवर टिलरनी जमिनीत गाडून घ्यायचं. ह्याच्यामुळं जमीन फार लवकर परत सुधारायला सुरुवात होते, कारण मोठ्या प्रकाराने त्याच्यात सेंद्रिय पदार्थ जातात आणि जमीन लवकर सुधारते. सेंद्रिय कर्ब वाढायला फायदा होतो. सेंद्रिय कर्ब वाढला की तुम्ही टाकलेली खतं पिकायला मिळायला सुरुवात होते. तेव्हा अशा प्रकारे तुमच्याकडं हे मिळतं का, कंपोस्ट, मळीचं खत कारखान्याकडून? कोणी वापरत नाही का? बरं ठीक आहे, वापरत नसाल तर राहू दे. पण ह्या जर 2-3 गोष्टी तुम्ही केल्या तर जमिनीतला महत्वाचा भाग म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढतो, जमीन परत पहिल्यासारखी व्हायला सुरुवात होते आणि ह्याचा फायदा होतो. दुसरी गोष्ट एक खूप महत्वाची आहे, तुमच्या इथं पाणी खूप जवळ असल्यामुळं जमिनीत किती इंचांनी नांगरता तुम्ही? खोल किती नांगरता? जास्तीत जास्त 9 इंच 10 इंच. त्याच्या खाली काय आहे? मुरुम आहे का घट्ट झाले जमीन? घट्ट झालेली आहे. तुमच्या इकडचे मुरमाड आहेत का काळी जमीन आहे? काळी. अच्छा, समजा जर काळी जमीन असेल, मुरुमाचं प्रमाण कमी असेल तर, किंवा मगाशी यांनी सांगितलं की ह्याची जमीन आहे, कशाची? चोपट जमीन आहे, त्याच्यासाठी सबसॉइलरचा वापर करून बघा. सबसॉइलर म्हणजे त्याला एकच फाळ असतो, 3 ते 5 फूट त्याची लांबी असते. युट्यूबवर तुम्ही सबसॉइलर टाकलं की तुम्हाला त्याचे व्हिडिओ दिसतील. सबसॉइलरला 3 ते 5 फुटाचा फाळ असतो, तो जमीन 3 ते 5 फुटांनी फाडून काढतो. नांगरट करायच्या आधी पूर्व मशागत आपण जेव्हा करतो, म्हणजे इव्हन केळीला पण, म्हणजे इथं मी आता बघितलं की ऊस चांगला आहे काही ठिकाणी, पण पडलेला आहे सगळीकडचा ऊस खाली पडलेला आहे.
किंवा केळी सुद्धा अशी वाकलेली आहे, तिथं वादळ आलं तर केळी पडण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणावर असणार आहे. ह्याच्यासाठी सबसॉइलरचा वापर फार महत्वाचा आहे. पूर्व मशागतीमध्ये नांगरट करायच्या आधी साधारण 10 ते 15 दिवस जर सबसॉइलरचा वापर केला, उभी आडवा जर सबसॉइलर मारला तर तो जमीन फाडून काढतो. आणि जमीन फाडल्यानंतर त्याच्यात जेव्हा हवा जाते, त्यातले विषारी वायू जे सगळे बाहेर पडतात, त्याच्यानंतर ती जमीन तडकते. आणि तडकल्यानंतर जेव्हा तुम्ही नांगरट करता तेव्हा जमीन भुसभुशीत झालेली असती. सबसॉइलर म्हणजे आधुनिक गांडूळ. सध्या आपण रासायनिक खतं वापरतो त्यामुळं जमिनीत गांडूळ एक पण दिसत नाही. पूर्वी दिसायची ना, पूर्वी जमिनीत भरपूर गांडूळ होती. गांडूळ हे 10 फूट खोल जातं, त्यामुळे जमीन 10 फूट भुसभुशीत ठेवतं खोल. तेच काम सबसॉइलर, आधुनिक गांडूळ ज्याला म्हणता येईल, की सबसॉइलर करतं. सबसॉइलरचा वापर केल्यानंतर उत्पादनात 5 ते 10 टन ऊसाचं उत्पादन वाढतं. केळी मुळं खोळ जातात, पडत नाही, आणि घडाचं वजन वाढतं. त्यामुळे सबसॉइलरचा वापर पूर्व मशागतीमध्ये करणे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ऊसाचं जे अपेक्षित उत्पादन आहे ते न मिळण्याचं अजून एक कारण म्हणजे आमच्या ऊसांची संख्या. ऊसांच्या संख्येवर कोणी विचार केलाय का? किती असते? ह्याला जाणारा ऊस किती असतो? एका एकरातून फॅक्टरीला ऊस किती जातो? अंदाज काही? किती ऊस जात असेल एका फॅक्टरीत, एका एकरातून फॅक्टरीला ऊस? 40,000 जातो. 60 टन नाही म्हणत मी. ऊस एक काम करा, आता ऊस तुटेल ना, आता फॅक्टरी सुरू झाल्यावर ऊस तुटल्यानंतर आपल्या शेतात जा. तुटल्यावर लगेच जाताना एक लाईन दोरी, 4 खुट्ट्या आणि टेप घेऊन जायचं. अगदी शेताच्या मध्यभागी 33 बाय 33 वर 4 खुट्ट्या मारायच्या. 1 गुंठ्याचा एरिया तयार करायचा आणि तुटलेला ऊस मोजायचा. किती ऊस एका गुंठ्यामधून आपला तुटलाय? ही संख्या 500 ते 600च्या वर नसते. ही संख्या ज्या दिवशी तुम्ही 1000ला आणाल त्या दिवशी ऊसाची शेती सक्सेसफुल झाली म्हणता येईल. 1000 गुंठ्याला एक जर ऊसाची संख्या ठेवली आणि एका ऊसाचं वजन किती असतं? कमीत कमी 1.5 ते 2 किलो. 1.5 किलो झालं तर 60 टन, 2 किलो झालं तर 80 टन, 2.5 किलो झालं तर 100 टन. पण ह्याच्यासाठी ऊसाची संख्या खूप महत्वाची आहे, की किती असायला पाहिजे. तिथं आपण चुकतो कुठं? ऊसाची संख्या मेंटेन का होत नाही? कालच आम्ही टेंभुर्णी जवळ एक गाव आहे, तिथं अकलूज जवळ लवंग तिथं वाघ म्हणून शेतकरी आहेत, मोठे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे मीटिंग झाली. मीटिंगच्या आधी आम्ही ऊस बघायला गेलो त्यांचा. ते म्हणाले काय सुंदर ऊस आहे बघा. फुटवा खूप सुंदर होता. हे ऊस खरोखर चांगला होता. त्यांना आत घेऊन गेलो आम्ही आणि दाखवलं की असा 6, 7, 8 ऊस व्यवस्थित आलाय. थोडा पुढे गेलं की 2 फुटाची गॅप, त्याच्या पुढे 3 फुटाची गॅप, 4 फुटाची गॅप, परत ऊस व्यवस्थित आहे. ह्याचं कारण काय माहिती का? ऊसाचं बियाणं हे कधीही 10 महिन्याच्या वरचं नको. आमचं असतं का? 10 महिन्याच्या सांगायला खूप सोपं आहे. उभारून मला सांगता येतं की 10 महिन्याचं पाहिजे. 10 महिन्याचं मिळत नाही, मला माहिती. आपल्याला मिळतं ते 12 ते 13 महिन्याचं. हा ऊस जर असा ठेवला बियाणाचा तर लक्षात येईल की वरून खालपर्यंत बघताना वरचे सगळे जे डोळे आहेत ते हिरवे टपोरे चांगले आहेत. जसा जसा मुळाकडे जातो तसे डोळे बारीक, वाळलेले, काळे पडलेले असे असतात. हा ऊस तुम्ही 2-2 हे करून तोडून लावता. काल त्यांना तेच दाखवलं की एवढा ऊस मध्ये कुठेही गॅप नाहीये. जसा जसा मुळाकडचा ऊस आलाय तिथं 2 फूट, 3 फूट, 4 फुटाची गॅप पडली. म्हणजे ते जे खराब झाले, म्हणजे खराब डोळे आहेत ते उगवून येत नाहीत.
आणि उगवून नाही आले की आमची ऊसाची संख्या खाली होते. याच्यासाठी काय करायचं, जेव्हा असा 12-13 महिन्याचा ऊस मिळतो, खालचे 2-2.5 फुटाचा तुकडा जनावरांना खायला घाला. तो जमिनीत गेला की तुमची ऊसाची संख्या खाली आली. गॅप भरणं फार महत्वाचं आहे. तुम्ही गॅप भरायला जर चुकलात तर ऊसाची संख्या तुम्हाला मेंटेन करता येणार नाही. तुम्ही कधीही 80 टनाच्या पुढे जाणार नाही. आणि या गॅप भरण्या तुमच्याकडे रोपं लावतात का कांडीची लावण आहे? सरसकट सगळे कांडी लावतात. जे कांडी लावतात त्यांना अगदी सोपी आयडिया सांगतो, गॅप पडू नये म्हणून. ऊसाला पहिले 3 महिने काळजी घेतली तर पुढची 9 महिने ऊस तुमची काळजी घेईल, एवढा पैसा देईल. पहिले 3 महिने त्याची काळजी घ्यायला लागते. त्या 3 महिन्यात पहिलं काय करायचं, जेव्हा आपण लावण करतो, 2 डोळ्यांची करत असाल ना आपण, 2 डोळ्यांची साधारण 1 डोळी करतात तर चांगलं आहे. 1 डोळीचं कसं आहे, 3 डोळ्यांची कुणी करावी, 2 डोळ्यांची कुणी करावी आणि 1 डोळ्यांची कुणी करावी. जो शेतकरी आठवड्यातून 2 वेळा शेतावर जातो, बांधावरून जाऊन ऊस कसा आहे बघतो, त्यांनी 3 डोळ्याची करावी. जो आतमध्ये जातो अधूनमधून, सरी तिकडं तिकडं फिरतो, त्यांनी 2 डोळ्यांची करावी. आणि यांच्यासारखा जो शेतकरी शेतात जातो, सरीमध्ये फिरतो, कुठं फुटवेत कुठे नाहीत हे बघतो, त्यांनीच 1 डोळ्याच्या नादाला लागावं, अन्यथा लागू नये. बरोबर ना? 1 डोळ्याची लागण जर तुम्ही करायला गेला ना तर होतं म्हणजे 60 टनावरून 30 टनावर याल. त्यामुळं 1 डोळ्याला खूप जपावं लागतं. 1 डोळ्याची लागण करतात, खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याला खूप ऊस जपावा लागतो. तर लागण करताना 6 सऱ्यांची लागण झाली की 7व्या सरीला 1 डोळ्यांची लागण बोधावर करायची. बांधावर म्हणजे बोधा, इथं बोधच म्हणतात ना, वरंबा किंवा वरंब्यावर करावी. परत 6 ह्याची झाली की 7व्या सरीला वरंब्यावर 1-1 डोळ्याची लागण करायची. दोन्ही ऊस एकदमच उगवून येतो. वरंब्यावरचा जो ऊस आहे तो गॅप भरण्यासाठी आपल्याला वापरायचा जर असेल तर तो पटकन काढता येतो. तुम्ही सरीमधला ऊस जर काढायला गेला तर त्याची फक्त हातात कांडी येते आणि मुळं खालीच राहतात. हात घालून जर वरंब्यावरचा ऊस काढायचा म्हणला तर तो काढता येतो. त्यांनी डोळे भरणं खूप, नांग्या भरणं किंवा गॅप भरणं खूप महत्वाचं आहे. गॅप भरण्यात तुम्ही चुकला, गॅप भरायचं विसरलं की तुम्ही समजून घ्या की तुमचं ऊसाचं वजन खाली आलं, संख्या मेंटेन झाली नाही, आम्ही 40-50 टनाच्या वर जाणार नाही. पहिले महिन्याभरातलं काम आहे. पहिल्या महिन्यात एवढं जर तुम्ही करू शकला तर तुम्ही 90% 80% लढाई जिंकली. मग पुढं 1.5 किलोचा 2 किलो कसा करायचा, 2 किलोचा 2.5 किलो कसा करायचा, हा पुढचा मुद्दा आहे. पण आत्ता प्रत्येकाने ऊस शेती करताना कुठल्याही परिस्थितीत लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या ऊसाची संख्या ही गुंठ्याला 1000 असलीच पाहिजे. आता गॅप आम्ही करून घेतल्या, त्याच्यानंतर जी ऊसाची संख्या मेंटेन न व्हायचं काय कारण, जेवढे पाहिजेत तेवढे फुटवे मिळत नाहीत. बरोबर आहे ना? की आपल्याला सरासरी 7 ते 8 फुटवे पाहिजेत, ते फुटवे नसतात. याचं कारण नंबर 1, तुम्ही ऊसाला पहिला खताचा डोस कधी देता? ऊस उगवून आल्यावर? उगवून आल्यावर बेसल डोस टाकता? म्हणजे लावताना टाकता? ऊस लावताना 4-5 दिवसांनी ठीक आहे, 4-5 दिवसांनी ठीक आहे. त्याच्यात युरिया असतो का? पहिली गोष्ट लक्षात ठेवा, युरिया खताचा वापर पहिले 60 दिवस करायचा नाही. बेसल डोसला फक्त फॉस्फेट, पोटॅश आणि मायक्रोन्यूट्रियन्स या 3च घटक आणि सल्फर हे 4च घटक टाकले पाहिजेत. युरिया तुम्ही जर पहिल्या बेसल डोसला टाकला की तुमचा जेटाकोम मोठा झाला आणि फुटवे मार खाल्ले. मग जेटाकोम हाताने तोडल्याशिवाय तुमचे फुटवे येणार नाहीत. याच्यासाठी युरियाची पहिली थैली टाकायची लावण केल्यानंतर 60 दिवसांनी. तोपर्यंत युरियाचा अजिबात वापर करायचा नाही.
युरिया वापरला की तुम्ही फुटवे गेलेच म्हणून समजा, पण काय स्वस्त मिळतं, डोळ्याला हिरवं लगेच दिसतं, त्यामुळे युरियाचा वापर आपण सुरुवातीला करतो, तो करणं बंद करा. तुम्हाला एक सांगतो, ऊस उगवतो कसा? डोळ्यातून पहिल्यांदा काय बाहेर येतं? शेतकरी लोक तुम्ही इतकी वर्ष ऊस करता, मुळी बाहेर पडते आणि त्याच्यानंतर कोंब बाहेर पडतो. ही मुळी बाहेर काढणे जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी फॉस्फरस नितांत गरजेचा आहे. जर जमिनीत फॉस्फरस नसेल, तुम्ही बेसल डोसला फॉस्फरस टाकला नसेल, तर ही मुळी बाहेर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही, ज्याला जर्मिनेशन म्हणतो आपण. जर्मिनेशन चांगलं झालं नाही की आमची परत ऊसांची संख्या कमी होते. त्यामुळं बेसल डोस टाकणं खूप गरजेचं आहे. बेसल डोस टाकताना तुम्ही कसा टाकता? अशी ताडपत्री अंतरता, ताडपत्रीवर 10-26-26 सिंगल सुपर फॉस्फेट आणि काय 9-24-24 जी खतं तुम्ही टाकता ती सगळी पसरता. मायक्रोन्यूट्रिएंट पण टाकता ना त्याच्यात, झिंक, फेरस, बोरॉन साहेब टाकता ना त्याच्यातच, मिक्स करून सगळं टाकता. याच्या पुढं लक्षात ठेवायचं, मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे झिंक, फेरस, बोरॉन जे 10 किलोची पिशवी येते किंवा किट येते ते आणि NPK खत हे कधीही एकत्र टाकायचं नसतं. जर तुम्ही एकत्र टाकलं, आता मी येताना प्लॉट बघितले, जवळजवळ 90% प्लॉटला फॉस्फरस आणि झिंकची डेफिशियन्सी आहे, म्हणजे फॉस्फरस आणि झिंक कमी पडलाय. त्यामुळं ऊस जेवढा प्रमाणात वाढायला पाहिजे तेवढा वाढलेला नाहीये आणि प्रत्येक ह्याला खालच्या बाजूला लाल ठिपके आहेत पानांच्या. बघा तुम्ही रस्त्याने चाललेला कुठलाही ऊस थांबून बघा, तांबेराचा नाही आहे तो, झिंकची आणि फॉस्फरसची डेफिशियन्सी आहे. तांबेरा ह्याच्यात असतो आत कांडीमध्ये. तर होतं काय की अशा पद्धतीने तुम्ही खतं जर मिक्स करून घेतली आणि खतं टाकल्यानंतर जेव्हा पाणी दिल्यानंतर झिंक, फेरस, बोरॉन आणि फॉस्फरस याची रासायनिक प्रक्रिया होते आणि झिंक फॉस्फेट नावाचं उंदीर मारायचं औषध तयार होतं. तुम्ही केलेला सगळा खर्च वाया, म्हणजे पिकाला फॉस्फरसही मिळत नाही, पिकाला मायक्रोन्यूट्रिएंट्सही मिळत नाहीत, दोन्ही तसेच्या तसे जमिनीत वाया घेऊन पडतात, फायदा काही नाही. त्यामुळं मायक्रोन्यूट्रिएंट आणि NPK खतं याच्यामध्ये कमीत कमी 3 आठवड्याचं अंतर पाहिजे. लगेच एकत्र कधीच टाकायचं नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला केवड्याचा मोठा त्रास असेल ना, खोडव्याला पिवळा पडतो ऊस, ही फेरसची डेफिशियन्सी आहे, म्हणजे लोह. मग तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट टाकता, मग लोहाची डेफिशियन्सी का होते? कारण तुमचं मायक्रोन्यूट्रिएंट आहे ते फॉस्फेट बरोबर अडकून जमिनीतच पडून राहिले. त्याच्यासाठी खत नियोजन खूप महत्वाचं आहे. खत नियोजन करताना जशी ऊसांची संख्या तशी खत नियोजन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. ऊसामध्ये तुमच्या सगळ्या जमिनींचा पाणी एवढ्या जवळ आहे म्हणल्यानंतर pH खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला असणार. म्हणजे माती परीक्षण जरी केलेलं नाही तरी मी सांगतो तुमचा सामू हा साधारण 8च्या पुढे असणार, 8 ते 8.5च्या दरम्यान सामू तुमचा जमिनीचा असणार आहे. सामू वाढला म्हणजे आमचं एक ह्यांचं उदाहरण आहे, कोणाचं, आमचे एक डॉन साहेब म्हणून आहेत, ते नेहमी त्यांचं आवडतं उदाहरण देतात. 2 पैलवान आहेत, एकाच सारखे ताकदीचे, एकाला ताप आहे, थोडासा टेम्परेचर आहे, तर तो कुस्ती तितक्या चांगल्या पद्धतीने करू शकतो का? नाही. तो जरी पैलवान चांगला असला तरी त्याला ताप आल्यामुळे तो कुस्ती लढू शकत नाही. तसं सामू किती वाढला थोडा की तुमच्या जमिनीला म्हणायचं की ताप आलाय, ती कुस्ती करू शकणार नाही, जेवढं प्रमाणात उत्पादन द्यायला पाहिजे ते उत्पादन देऊ शकणार नाही. यासाठी सामू आपला वाढलेला आहे. याच्यासाठी तुम्हाला खतांच्या व्यवस्थापनामध्ये 20 किलो सल्फर गेलंच पाहिजे. सल्फर जर गेलं तर तुमचा सामू कुठेतरी योग्य होईल, किंवा ह्याच्या पुढं युरियाचा वापर थांबवून अमोनियम सल्फेटचा वापर सुरू करा.
युरिया आणि अमोनियम सल्फेटमध्ये किमतीत फरक आहे माहिती आहे मला, पण दुसरा महत्वाचा फरक, युरिया आणि अमोनियम सल्फेट जर एकाच झाडाला टाकलं, दोन्ही झाडाला काळोखी मिळते. अमोनियम सल्फेटची काळोखी असते ती गर्द हिरव्या रंगाची असते, युरियाची काळोखी असते ती पोपटी रंगाची असते. युरिया म्हणजे कसं, तर समोर PSI साहेब बसलेत. साहेब, माझे वडील पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते आणि माझं सगळं आयुष्य पोलीस स्टेशनमध्ये गेलं. आरोपीकडून कसं गुन्हा कबूल करायचा, यात एक अशी पद्धत होती त्यावेळी की त्याला भरपूर गोड खायला द्यायचं, बर्फी, पेढे, आणि त्याच्यानंतर 48 तास पाणी द्यायचं नाही. त्याला एवढी तहान लागते की तो पाण्यासाठी सगळे आरोप कबूल करतो, केला नसला तरी कबूल करतो. युरिया टाकल्यानंतर तसं होतं झाडाचं. युरिया टाकला की झाडाची तहान प्रचंड वाढते आणि मोठ्या प्रमाणावर पाणी शोषलं जातं. हे पाणी कुठं जातं? हे पाणी जातं पानाच्या पृष्ठभागावर. पानाच्या पृष्ठभागावर पाणी गेलं म्हणजे त्याला म्हणजे शास्त्रीय भाषेत वॉटरी टिश्यूज म्हणतात, की आपण समजूया गळू. आता इथं जर मला गळू झालं असेल तर माशी कुठं बसेल? इथं नाही बसणार, जिथं गळू झाले तिथंच बसते. त्यामुळं युरिया जर दिला की किडी, रोग यांना ते आमंत्रण असतं की आमची पानं डबडबीत झाली आहेत या. त्यामुळे युरियाचा वापर जर अतिप्रमाणात केला तर तुम्हाला कीड, बुरशी यासारखे आजार हे 100% होणार. याच्यासाठी युरियावरून अमोनियम सल्फेटवर शिफ्ट व्हा. अमोनियम सल्फेट मधला जो नत्र आहे तो पिकाला जसा पाहिजे तसा मिळतो. युरियातला नत्र्याचं वय फक्त 48 तास आहे. 48 तासात त्याचा इफेक्ट संपतो. जो काही म्हणजे पिकाला नत्र मिळतो तो एकतर पाण्यावाटे वाया जातो किंवा याच्यातून वाया जातो, हवेतून निघून जातो. त्यामुळे युरियावरून अमोनियम सल्फेटवर या का तुमचा सामू वाढलाय, किंवा मग सल्फरचं प्रमाण वाढवा. 20 किलो सल्फर तुम्हाला देणं गरजेचं आहे. आता दुसरा जो महत्वाचा भाग आहे की आमच्या जमिनीत सूक्ष्म जीवाणू नाहीत. आमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब खूप कमी झालेला आहे. त्यामुळे आम्ही जी खतं घालतो त्यातली काहीच खतं पिकाला उपलब्ध होत नाहीत. फॉस्फरस उपलब्ध होत नाही, त्यामुळे वजन कमी पडतं. केळीलाही तोच प्रॉब्लेम येतो, ऊसालाही तोच प्रॉब्लेम येतो. मग ह्याच्यासाठी उपाय काय? उपाय एकच, जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवा किंवा सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढवा. मग काही जण असे तुम्हाला दुकानदार सांगतात की PSB सोडा, KMB सोडा सांगतात ना, हे ते किट देऊन हे सगळे बॅक्टेरिया आहेत ते सोडा. सोडल्यानंतर फायदा होतो का? नक्की होतो, पण अल्पकाळ होतो. का? तर याचं वय असतं फक्त 8 दिवस. या बॅक्टेरियांचं वय असतं फक्त 8 दिवस. जर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी असेल, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जर कमी असेल तर या बॅक्टेरियांची जमिनीत वाढच होत नाही, आणि वाढ झाली नाही की त्याचा अल्पकाळ फायदा होतो. मग याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय एकच की ह्याच्या पुढं रासायनिक खतांची भट्टी लावल्याशिवाय ती द्यायची नाही. रासायनिक खतांची भट्टी लावणे म्हणजे नेमकं काय? रासायनिक खतांची भट्टी लावणे म्हणजे जो स्वयंपाक खतांचा बाहेर जमिनीत होत नाहीये, सूक्ष्म जीवाणू नसल्यामुळं, सेंद्रिय कर्ब नसल्यामुळं, तो स्वयंपाक बाहेर करून घ्यायचा आणि तयार खतं जमिनीत द्यायची. मग यासाठी भट्टी लावायची म्हणजे काय करायचं? समजा तुम्हाला 10-26-26 टाकायचे किंवा 9-24-24 टाकायचे, तर जे चाललेलं चांगल्या पद्धतीचं शेणखत आहे ते, किंवा आमचं जे NPK बूस्टर खत आहे शेणखताला पर्याय, त्याची एक बॅग घ्या, ती खाली पसरा 50 किलोची. त्याच्यावर तुमची 9-24-24 किंवा 10-26-26 बॅग पसरून घ्या. परत अजून एक बॅग त्याच्यावर टाका, म्हणजे 100 किलो सेंद्रिय खत, 50 किलो तुमचं रासायनिक खत. म्हणजे आपण सँडविच करायचं, 50 किलो NPK बूस्टर, त्याच्यावर 10-26-26 परत 50 किलो NPK बूस्टर, आणि खोऱ्याने ते हलवून घ्या.
सिमेंट वाळूचा माल जसा आपण कालवतो त्याप्रमाणे ते हलवायचं, थोडंसं त्याच्यात पाणी मारायचं, त्याला ओलावा आणायचा, चिखल नाही करायचा, म्हणजे गोळा फुटता का म्हणजे गोळा होता कामा नये. आणि ज्या पोत्यातून काढलं त्या पोत्यात परत भरून ठेवायचं. आणि वापरायचं कधी? 3 आठवड्यानंतर. 21 दिवसांनी वापरायचं. 21 दिवसामध्ये त्याचा जो स्वयंपाक आहे तो बाहेर पूर्ण होतो आणि ही खतं तुम्हाला पिकाला उपलब्ध होतात. मायक्रोन्यूट्रियंट आणि NPK भट्टी एकत्र लावायची नाही, वेगवेगळी लावायची. झिंक फेरस बोरॉनची भट्टी वेगळी लावायची, किंवा 10 किलो मायक्रोन्यूट्रियंट घेतलं त्याची भट्टी वेगळी लावायची, NPK खतांची भट्टी लावायची वेगळी. अशा पद्धतीने जर तुम्ही खत नियोजन केलं भट्टी लावून तर तुम्हाला 100% फायदा होईल. काय नाही होत, युरिया टाकला तर होतं, युरिया टाकलं तर होतं, युरिया टाकायचा नाहीये. भट्टी लावताना युरिया आणि अमोनियम सल्फेटची भट्टी लावायची नाही, कारण ही खतं लगेच उपलब्ध होतात. जमिनीत सूक्ष्म जीवाणू असो अथवा नसो, युरिया किंवा अमोनियम सल्फेट लगेच उपलब्ध होतात. पण बाकीचे जी खतं आहेत, फॉस्फेट, पोटॅश, मायक्रोन्यूट्रियंट, याच्यासाठी जमिनीत सूक्ष्म जीवाणू असल्याशिवाय ती उपलब्ध होत नाही. त्याची भट्टी लावण्यासाठी युरियाची भट्टी लावायची नाही, अमोनियम सल्फेटची भट्टी लावायची नाही, पण 10-26-26, सिंगल सुपरफॉस्फेट, DAP, MOP यासारख्या खतांची भट्टी लावणं खूप गरजेचं आहे. तर अशा भट्टी लावून जर तुम्ही खतांचं नियोजन केलं तर तुम्हाला 40,000ची संख्या आम्ही मेंटेन केली. आता 1.5 किलोचा ऊस जो 2 किलो आणि 2.5 किलो करायचा आहे, याच्यासाठी भट्टी लावून जर खतं दिली तर आपला ऊसाचं वजन 100% वाढणार आणि आपण 80 टनाच्या पुढे जाणार. केळीमध्ये विशेषतः पोटॅश खूप मोठ्या प्रमाणावर लागतो. पोटॅशसाठी कुठलं खत वापरतात? पोटॅशसाठी काय वापरतात केळीत? आणि पांढरं पोटॅश एमओपीच ना, तेच एमओपी. 50 किलोची बॅग येतो 1800 रुपयाला, ती IPL ची. किंवा ती कशातून वापरता? मातीतून नाही, नाही, पण त्याच्यानंतर कशातून देता? ड्रीपद्वारे. पांढरं पोटॅश मग कुठलं पोटॅश कुठलं वापरताय? अच्छा, 00 पांढरं पोटॅश ड्रीप मधून देत नाही नक्की? अच्छा, ही जळगाव मध्ये पद्धत आहे पांढरं पोटॅश ड्रीप मधून द्यायचं. ते चुकीची पद्धत आहे. 0050 नुसतं वापरू नका, त्याच्याऐवजी 13-0-45 वापरायचं. पण 13-0-45 फार महाग पडतं, म्हणून समजा 4 किलोचा डोस द्यायचा असेल तर 1 किलो युरिया आणि 3 किलो 0050 हे कॉम्बिनेशन केलं तर तुम्ही स्वतः 13-0-45 बनवता. आणि हे 13-0-45चा फायदा जास्त चांगला होतो, कारण पोटॅश सोबत नायट्रोजन असणं खूप गरजेचं आहे. केळीमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या 7 महिन्यात तुमचं कमीत कमी 30 लिटर कॅल्शियम नायट्रेट गेलं, 30 किलो कॅल्शियम नायट्रेट गेलं पाहिजे. 30 किलो कॅल्शियम नायट्रेट जर पहिल्या 7 महिन्यात दिलं तर तुमच्या केळीचे रास वजन चांगलं मिळतं. दुसरी गोष्ट केळीमध्ये म्हणजे डबल लाईन आवश्यक आहे. केळी बेडवरच लावायची, सरीत लावायची नाही. बेडवर लावली तर बेडवर त्याचा सूक्ष्म जीवाणूंची संख्या जास्त असते. डबल लाईन असेल तर वाकत नाहीत केळी, दोन्हीकडून जर लाईन असेल तर. एका साईडनी असेल तर ती वाकते. केळीमध्ये विण झाल्यानंतर पोटॅशचा मात्रा खूप मोठ्या प्रमाणावर लागते, त्यामुळे पोटॅश तुम्ही 0050 मधून सोडा, किंवा आमच्याकडं काळं पोटॅश म्हणून एक मिळतं, जळगावला आमचं फार मोठ्या प्रमाणावर चालतं, वृंदावन पोटॅश म्हणून. जे 800 रुपयाची बॅग आहे, ती जर ड्रिपवर टाकली तर विण झाल्यानंतर त्याचा खूप फायदा होतो अवेलेबल फॉर्ममध्ये. कारण 0050 सुद्धा जमिनीतून वाया जातं जरी आपण सोडलं, आणि खूप खर्चिक पडतं. 13-0-45 वापरायचं म्हटलं तर खर्च फार मोठ्या प्रमाणावर होतो. तो खर्च कमी करायचा झाला तर तुम्ही काळं पोटॅश पण वापरू शकता. आता मी तुम्हाला सांगितलं की ही सगळी खतं
भट्टी लावून टाकली पाहिजेत, तर ती उपयोगी होतील. पण दुर्दैवाने आमच्याकडे वेळ नसतो. हा खुटाळा कोण करणार? ती भट्टी लावा, ते शेणखत मिळवा किंवा त्यांच्याकडून NPK बुस्टर आणा. हे सगळं आम्हाला सवय काय लागली, दुकानात ट्रॅक्टर घेऊन जायचं, टाकायचं. तुमचा हा अनुभव मला माहिती आहे. त्यांनी सांगेल ते घ्यायचं. त्याच्यासाठी आम्ही आमच्याकडे भट्टी लावून खत तयार केलं. त्याच्याकडे शिल्लक नसायचं ते सांगा हे वापर. आमच्याकडे आम्ही भट्टी लावून खत तयार केले. त्याचं नावच आहे वृंदावन भट्टी स्पेशल. या भट्टी स्पेशल खतामध्ये सर्व घटक आहेत. म्हणजे त्याच्यात फॉस्फरस आहे, त्याच्यात पोटॅश आहे, झिंक, फेरस, बोरॉन आहे, सर्व प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. हे खत टाकल्यानंतर इतर कुठलंही रासायनिक खत टाकायची गरज नाही. शेणखत पण टाकायची गरज नाही. टोटल जर तुम्ही नियोजन, तुम्हाला आता कागदावर सगळा डोस दिलेला आहे, हे तुम्ही जर भट्टी स्पेशलच्या मार्गे केलं तर तुम्हाला नत्र सोडून, नत्र म्हणजे युरिया किंवा अमोनियम सल्फेट सोडून इतर कुठलंही खत वापरायची गरज नाही. आणि सगळे उपलब्ध फॉर्ममध्ये आहे. म्हणजे हे पिकाला उपलब्ध होणारी खतं आहेत. आत्ता जशी आपण रासायनिक खतं पिकाला उपलब्ध होत नाही आहेत, हा मोठा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम आम्ही वृंदावन भट्टी स्पेशल नावाचं खत डेव्हलप करून सोडवलं आहे. 950 रुपये त्याचा पोच, तुम्हाला गावात पोच रेट आहे. 50 किलोची बॅग आहे. एकरी उसाला 20 बॅगांचा डोस आहे, 18 बॅगांचा डोस आहे. आणि केळीलाही साधारण तेवढाच डोस आहे. खर्च रासायनिक खतांपेक्षा कमी येतो, पण तुम्हाला हमखास उत्पादन याच्यातून वाढलेलं दिसेल. वापरताना सगळ्या प्लॉटला वापरू नका, कारण सगळ्यात मोठा गुरु कोण? अनुभव. मला अनुभव आला की तो सगळ्यात मोठा गुरु. तुमचा 10 एकराचा प्लॉट असेल तर 5 एकरलाच वापरा. 20 एकरचा प्लॉट असेल तर 10 एकरलाच वापरा. 10 एकराला तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. हा फरक तुम्हाला खूप महत्वाचा दिसेल. ऊसामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही करत नाही, जी खूप गरजेची आहे, ती म्हणजे ऊसाचं वजन. आत्ता तुम्ही बघितले की तुमच्याकडे ऊसाची फार वाढ झालेली दिसत नाही. म्हणजे आमच्याकडे जसा 30-40 कांड्यांवर ऊस जातो तसा तुमच्याकडे दिसत नाही. 17-18 कांड्यांवरच तो ऊस आहे जो मी बघतोय. तो फार मोठी वाढ होत नाही. याचं कारण म्हणजे त्याचं पोषण व्यवस्थित झालेलं नाही किंवा त्याला सर्व घटक उपलब्ध झालेले नाहीये. याच्यासाठी ऊसाच्या शेतीला फवारणीची सवय लावा. 3 फवारण्या खूप महत्वाच्या, 4 फवारण्या खूप महत्वाच्या आहेत ऊसासाठी. ऊस तुटला की 30 दिवसांनी म्हणजे खोडव्याला, आणि लावणीला लावण केल्यानंतर 45 दिवसांनी पहिली फवारणी गरजेची आहे. या फवारणीमध्ये काय काय पाहिजे तर 6BA IBA, नंतर 19-19-19 चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट, पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फॉनिक ऍसिड आणि सिलिका. हे 6 घटक खूप महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर 3 आठवड्यानंतर दुसरी फवारणी आहे ज्याच्यामध्ये जिब्रेलिक ऍसिड, नंतर 1261 पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फॉनिक ऍसिड आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट. याची फवारणी जर घेतली, जिब्रॅलिक ऍसिडमुळे तुमचे फुटव्यांची संख्या, म्हणजे जिब्रॅलिक ऍसिडमुळे काय होतं, एका पेशीच्या 2 पेशी होतात. त्यामुळे फुटव्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. तिसरी फवारणी अशीच आहे जी त्याच्यानंतर 3 आठवड्यांनी घ्यायची असते. ज्याच्यामुळे फक्त हेच घटक आहेत, फक्त त्याची क्वांटिटी जास्त आहे. चौथी फवारणी सगळ्यात महत्वाची. आत्ता आमचा सगळ्यात मोठा ऊस शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय की भरणी झाल्यानंतर आम्हाला खतं टाकता येत नाहीत, पण फवारणी घेता येऊ शकते. भरणी झाल्यानंतर मेजर प्रॉब्लेम काय की जे कांडी सुटते ती बारीक असते आणि त्याचं जाडी नसते, त्यामुळे ऊसाला वजन मिळत नाही. आणि कांडी महिन्याला ज्या 2.5 कांड्या सुटायला पाहिजेत तेवढ्या सुटत नाहीत. एका महिन्यात 2.5 कांड्या सुटायला पाहिजेत, त्या सुटत नाहीत. ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे इथं कुपोषण होतं, कारण आमची खूप जवळजवळ ऊस लावण केलेली आहे, हवा खेळती राहत नाही. याच्यासाठी चौथी फवारणी खूप महत्वाची आहे, ती कॅल्शियम नायट्रेटची फवारणी, किंवा ड्रीप असेल तर ड्रीपद्वारे. कॅल्शियम नायट्रेटमुळे काय होतं, केळी असो अथवा ऊस असू दे, त्याच्या पानाची रुंदी वाढते. पानाची रुंदी वाढली की
त्याला जास्त सूर्यप्रकाश मिळतो, प्रकाश संश्लेषण जास्त प्रमाणात होतं आणि अन्न जास्त तयार होतं. आणि हे अन्न तयार झालेलं कुठं साठतं तर कांडीमध्ये. त्यामुळे कांडी जाड आणि मोठी होते. त्यामुळे जेवढ्या कॅल्शियम नायट्रेट तुम्हाला ड्रीपमधून सोडता येईल भरणीनंतर किंवा फवारणी करता येईल तेवढ्या फवारण्या कॅल्शियम नायट्रेटच्या घ्या, तुम्हाला फार फायदा होईल. फक्त करताना काय करायचं, सगळ्या प्लॉटला करायचं नाही, निम्म्याच प्लॉटला करायचं. म्हणजे फरक जो डोळ्यांनी दिसतो तो तुम्हाला दिसेल. फवारण्या केलेला ऊस आणि न फवारणी केलेला ऊस याचा 3 महिन्यानंतर साधारण 2 फूट उंचीत फरक पडतो. या फवारण्या जर विकत घ्यायला गेल्या तर तुम्हाला साधारण 4,500 ते 5,000 एक दुकानात मिळतात. त्यात एकाच दुकानात त्या सगळ्या मिळत नाहीत, कारण बरेचशी यातली जी औषधं आहेत ती फक्त द्राक्षावर वापरली जातात, 6BA, IBA, GA वगैरे. त्यामुळं छोट्या दुकानात ती मिळत नाहीत आणि मिळाली तरी खूप महाग पडतात. म्हणून आम्ही फवारणीचं किटच तयार केले. 3 फवारण्या एकत्र एका बॉक्समध्ये 1 एकराच्या ठेवल्या आहेत. पहिली फवारणी, दुसरी फवारणी, तिसरी फवारणी आणि एक किट तयार केले. एक किट पवार साहेबांकडे उपलब्ध आहे. 3200 रुपये त्याची फक्त किंमत आहे. 3200 रुपयामध्ये 3 फवारण्या कव्हर केल्यात. ह्या दुकानात घ्यायला गेलं तर तुम्हाला 5,000 पर्यंत खर्च येतो. हे फवारणीचं किट सुद्धा तुम्ही निम्म्या प्लॉटला वापरून बघा, सगळ्या प्लॉटला वापरू नका. मी जर म्हटलं सगळ्या प्लॉटला वापरा तर पवार साहेबांचा फायदाच होणार आहे, पण तो आम्हाला लांब पुढच्या वर्षी काम करायचं आहे. इथं पुढच्या वर्षी संपूर्ण एरियात काम करायचं असल्यामुळे निम्म्याच प्लॉटला वापरून बघा. ही वृंदावन खतांचा डोस सुद्धा निम्म्याच प्लॉटला वापरून बघा. अशा प्रकारे तुम्ही जर नियोजन केलं तर आपण ऊसाला नक्कीच 60 टनाच्या 80 टनाच्या पुढं नेऊ शकतो किंवा केळीलाही 40 किलोच्या राशीपर्यंत पोचू शकतो. तुमच्या काही शंका असतील तर आता विचारू शकता. आळवणीसाठी सुद्धा एक आमच्याकडे बॉक्स आहे, ज्याच्यात युमिक फुलविक सीवीड आहे. उसाला आणि केळीला दोन्हीला, केळी लावल्यानंतर सेटिंग व्हायला खूप वेळ लागतो. हे सेटिंग लवकर होण्यासाठी एक मास्टर चार्जर म्हणून 250 ग्रॅमचा पुडा आहे. युमिक फुलविक सीवीड आणि अमिनो आहे. हा एका एकराला पुरे होतो. 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची आळवणी घेतली तर सेटिंग खूप चांगलं होतं. हा 500 रुपयाला युमिक फुलविक सीवीड आणि अमिनो कॉम्बिनेशन आहे. याचा खूप फायदा होतो. अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच उत्पादन वाढ मिळेल. आणि हा प्रयोग प्रत्येक प्लॉटमध्ये थोडा तरी करून पहा. मी सांगतोय म्हणून ऐकू नका, स्वतः अनुभव घ्या. आज गेले 25 वर्ष मी काम करतोय ऑर्गॅनिकमध्ये. म्हणजे प्रॉम खत तुम्ही ऐकलं असेल, भारतातलं पहिलं प्रॉम मी बनवलं 2012 साली आणि पहिलं PDM पोटॅश सुद्धा मीच बनवलं. प्रॉम बनवलं 2005 साली आणि पहिलं PDM पोटॅश 2012ला बनवलंय. 25 वर्ष मी ऑर्गॅनिकमध्ये काम करतोय आणि याचे फायदे हजारो शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत. आज सुमारे 10,000 पेक्षा जास्त शेतकरी आमची खतं वापरतात. तुमच्या काही शंका असतील तर. फळबागा आहेत कुणाच्या इथं? काही शंका? हुमणीचा त्रास? हुमणी आहे का कुणाकडं? हुमणीला 2च औषधं. एक म्हणजे क्लोरो किंवा ते लिवोजिन का कुठलं तरी एक 1600, ह्याच्यामुळे हुमणी मरते काही काळ, परत सुरुवात होते. त्यामुळे हुमणीचा पूर्ण नाश करायचा झाला तर हुमणी खाणारी कीड जमिनीत वाढवायची आहे. आणि ही कीड म्हणजे मेटॅरायझियम नावाचं जैविक खत आहे. मेटॅरायझियम एकरी 5 लिटर साधारण 2 वेळा दिलं, स्वस्त आहे, फार महाग नाही आहे. मेटॅरायझियम जर ड्रीपमधून किंवा शेणखतात मिक्स करून टाकलं किंवा आळवणी केली मेटॅरायझियमची तर खूप फरक पडतो. आत्ता मेटॅरायझियमच्या पेक्षा पुढची टेक्नॉलॉजी आली आहे, न्यूमॅटोड टेक्नॉलॉजी. म्हणजे छोटे किडे आहेत जे हुमणीच्या पोटात जाऊन हुमणीला खातात. ह्याला EBN असं नाव आहे. EBN दुकानात मिळण्याची शक्यता खूप कमी आहे
ॲमेझॉनवर निमा पावडर नावाने हे प्रॉडक्ट येतं. 800 रुपयाला 1 किलोचा बॉक्स आहे. एका ह्याला एक बॉक्स लागतो, 1 किलो लागतं. निमा पावडर त्याचं नाव आहे. EBN टेक्नॉलॉजी. ही हुमणी खाणारी कीड आहे. ते हुमणीच्या पोटात जाऊन हुमणी खाते, तर त्याचा पण फायदा खूप चांगला होतो EBN टेक्नॉलॉजीचा. इतर कुठलंही औषध हुमणीला समूळ नाश करत नाही. हुमणीचा फारच प्रादुर्भाव असेल की जातच नाहीये, तर सूर्यफुलाचं पीक 1 वर्ष घ्या. सूर्यफुलाच्या मुळांमध्ये हुमणी कंट्रोल करण्याचे हे आहे. सूर्यफुलाची मुळं हुमणी कंट्रोल करू शकतात. आमच्याकडे काही राधानगरी म्हणून बाग आहे, तिथं आम्ही हा प्रयोग करून बघितलाय. सूर्यफुलाचं 1 वर्ष पीक घेतल्यानंतर हुमणी पूर्णपणे गेली. हुमणी घालवण्यासाठी पहिली गोष्ट करायला पाहिजे म्हणजे बांधावरची बोरी बाबळीची झाडं सगळी काढून टाकली पाहिजे. बांधावर जर बोरी बाबळीची झाडं असतील तर ती उडवून टाकायची. आणि दुसरी गोष्ट, कुजलेलं शेणखत असेल तरच वापरायचं. अर्धवट कुजलेलं सध्या आपण वापरतो ते शेणखत वापरू नका. त्याच्यातून हुमणीची अंडी जमिनीत येतात. आणि काही शंका? काही शंका नाही? तुम्हाला ऊस उत्पादक काय अडचणी काय आहेत? अडचणी काही नाही? आणि काही शंका?